हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर सोनी मराठीवर लवकरच तू भेटशी नव्याने ही मालिका आपल्या भेटीला येते आणि चाहते किंवा प्रेक्षक म्हणून आपल्याला वाटत असतं की आपले लाडके कलाकार कधी दिसणार. मला असं वाटतं या मालिकेच्या निमित्ताने शिवा आणि सोनारचंही स्वप्न पूर्ण झालं आहे. म्हणजे काय आहे ते स्वप्न, इथे आता आल्यावर एक फॅन मोमेंट दिसली आम्हाला. खूप स्वागत दोघांचंही राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? मस्त, खूपच पूर्ण झालं आहे ना? काइंड ऑफ. फॅन मोमेंट आम्ही पाहिली. तू छान अशी फ्रेम म्हणून सुबोधदांना दिली आहेस. कधीपासून हे प्लॅनिंग सुरू होतं की जेव्हा कळलं की तू झाली आहेस सिलेक्ट आणि तेव्हापासून हे प्लॅटिंग सुरू? नाही, ॲक्च्युली असं काही प्लॅन नव्हतं केलं मी की असं गिफ्ट द्यायचं वगैरे. पण एकदा ना असं झालं की आम्ही बसलेलो असताना असा विषय सुरू होता ग्रुपमध्ये की सुबोध सरांचं आवडीचं काम कोणतं, कोणाचं काय वगैरे. आणि त्याच्यात असं लक्षात आलं की यार प्रत्येकाची वेगळी वेगळी आवड आहे. आणि मग त्यात असं झालं की आता आपण नवीन काम करतोच आहोत सुरू एकत्र, तर काहीतरी एक छान त्यांना गिफ्ट देऊ का मी, असं एक माझ्या एका मैत्रिणींनी दोघांनी मिळून मला सुचवलं. म्हटलं ठीक आहे चालेल आपण करूयात. आणि मग ती फ्रेम तयार झाली की त्याच्यात त्यांच्या सगळ्या फिल्म्सचे पोस्टर आम्ही लावले आणि मग ते द्यायचं असं ठरवलं. त्यात तू सुद्धा आहेस मध्ये, मालिकेचं पोस्टर आहे म्हणजे तू सुद्धा इन झालीस त्याच्यामध्ये. आता सुबोध सर कसं वाटलं हे गिफ्ट? नाही, फारच सुंदर आहे ते. एक तर तुला जाणीव पण करून देतं की तू काय केलं आहेस आणि आपल्याला काय करायचं आहे. कदाचित तेच तिला सांगायचं असेल म्हणजे बरं काम करा असं. पण एक असा घास घेतो ना तसा तो घेतला आहे. पण खूप गोड गिफ्ट आहे आणि म्हणजे विश्वास बसत नाही की किती लोकांबरोबर आपण काम केलं आहे, किती लोकांकडनं आपण केवढे इन्स्पायर झालो आहे काम करताना. आणि किती सुंदर प्रवास आहे हा काम करण्याचा, की अनएंडिंग आहे, त्याला काही अंत नाही. अभिनयाच्या प्रवासाला किंवा या कलेच्या प्रवासाला ते कुठेच थांबत नाही आणि तीच या क्षेत्राची गंमत आहे. मगाशी सर तुम्ही गमतीने म्हणालात की निवृत्ती घ्या किंवा असं काय लिहिलंय का? असं मी म्हटलं तर ऑडियन्स मला धरून मारेल पहिले की तुझं काय, तू काम करतेस आणि तूच असं कसं म्हणतेस वगैरे. सुबोध सरांसोबत काम करायची इच्छा अनेकांची असते. तसं शिवानीचं सुद्धा होतं का? कारण सुरुवात कशी झाली सिलेक्शनपासून, आणि तुला आधी माहीत होतं का की ऑपोजिटला सुबोध सर असणार? नाही, मला नव्हतं माहिती. आधी मला अजय सरांनी भेटायला बोलवलं. त्यांनी मला स्टोरी सांगितली पहिले आणि मग मला सांगितलं की तुझ्या अपोजिट कोण असणार आहे तुला माहिती आहे का? मग म्हटले एक सुपरस्टार असणार आहे, पण मी तुला आत्ता नाही सांगणार. मग मी शांत होते. म्हणून मग नंतर त्यांनी मला ठीक आहे आता सांगतो म्हणून त्यांनी मग नंतर एक 10-15 मिनिटांनी लगेच त्यांनी मला सांगितलं की अगं सुबोध भावे असणार आहेत तुझ्या अपोजिट. आणि आय स्वेअर मला नाही कळलं काही. म्हणजे मी काहीच रिॲक्ट नाही झाले. मग त्यांनी मला विचारलं पण की तुला काही वाटत नाही आहे का, तुला काही आनंद वगैरे झाला नाही आहे का? पण मी म्हटलं की नाही सर थांबा जरा, मला काय होतं आहे मला कळत नाही आहे. कारण खरंच सगळं एकत्र होत असतं. भीतीही वाटते, आनंदही वाटतो, स्वतःचाच एक अभिमानही वाटतो की वा वा काय यार भारी संधी मिळाली यार आपल्याला, असंही वाटतं. पण काय रिॲक्ट व्हायचं आहे काही कळत नाही पटकन. आणि माझ्या आईवडिलांचं असं एक असतंच ना, त्यांना सांगितलं मी जेव्हा की सुबोध सर असणार आहेत अपोजिट तर त्यांना असं झालं नाही त्यांना झालं की हां म्हणजे त्यांनी बिचारांनी तेवढा कॉन्फिडन्स दाखवला होता ग माझ्यावर की करू शकेल वगैरे काम. पण नंतर असं एक त्यांचं झालं होतं की जमणार आहे का खरंच तुला. सो असं सगळं चालू आहे. की स्पीचलेस होतीस. मला असं वाटतं कोणत्याही इमोशनचा एक जेव्हा लेवलअप होते ना तेव्हा आपण काही सुचत नाही आपल्याला कसं रिॲक्ट करायचं. पण सुबोध सर एका साईडला दिग्दर्शन सुरू आहे, सिनेमेही सुरू आहेत, मालिका हे असं क्षेत्र आहे की आपण डेडिकेटेड टाईम द्यावा लागतो. तर कसं हे डिसाईड केलं की नाही आपण डेली सोबत आता कंटिन्यू टाईम देऊ शकतो? मला कुठल्याही गोष्टीला स्थिरता यायला लागेल ना की मला आवडत नाही. मला कायम टोकावरती उभं राहायला आवडतं की जरा चित्रपटात स्थिरावतो असं वाटतं क्षणी मी स्वतःला दुसऱ्या ठिकाणी झोकून देतो. म्हणजे कारण तो एक आपण आता स्थिर झालो ही भावना मला खूप भयंकर वाटते. आणि मला असं वाटतं की ते सातत्याने ती तोडली पाहिजे. आणि ती तोडण्यासाठी म्हणून मध्ये मध्ये वेगळं काहीतरी करणं, आपण ज्याच्यात कम्फर्टेबल होऊ शकतो असं वाटत असताना त्यातनं बाहेर पडून पुन्हा काहीतरी नव्याने करणं हे जास्त मला चॅलेंजिंग वाटतं. आणि त्याच्यात काम करताना एक आनंद येतो. जसं या आधीच्या मालिकांमध्येही मला ती व्यक्तिरेखा खूप आवडल्या होत्या. आणि मला असं वाटतं जेव्हा जेव्हा मला असं आत्न वाटलं आणि मी ते केलं आहे ना तेव्हा तेव्हा त्या मालिकांनी मला खूप उत्तम व्यक्तिरेखा दिल्या आहेत. आणि तेव्हा तेव्हा त्या व्यक्तिरेखांकडनं मला प्रचंड काहीतरी मिळालं आहे. म्हणजे
अभिनेता म्हणून कधी मिळाला आहे, कधी लोकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने मी पोचलो आहे, कधी कधी प्रेक्षकांचं अफाट प्रेम मिळालं आहे, कधी कधी त्यांची टीकाही मिळाली आहे. त्यामुळे काहीतरी ती प्रत्येक गोष्ट मला नव्याने काहीतरी देत असते. आणि ही मालिका करण्याच्या अनेक गोष्टी होत्या. त्याच्यात मालिका करायचं असं आत्ता असं काही ठरवलं नव्हतं, पण कधीकधी काही योग जुळून येतात ना. तसं अजयनी खूप महिने आमचं चाललं होतं, पण त्याच्यात मध्ये माझं मानापांचं शूट होतं, त्यामुळे त्याच्यात माझे जवळजवळ 6 महिने निघून गेले. त्याला भेटलोच नाही मी. आणि भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की असं आहे आणि आपण एक असं तंत्रज्ञान त्याच्यासाठी वापरतो आहे. तर मला असं वाटलं यार करून बघायला पाहिजे, म्हणजे हे शिकलं पाहिजे. आता हे आपण जर या इंडस्ट्रीचे भाग होत आणि हे जर येणारं तंत्रज्ञान आपल्या पुढच्या काळात असणारच आहे आपल्याबरोबर, तर ते काय आहे, तिथे कशा प्रकारचं काम होतं हेही समजून घेतलं पाहिजे. तोपर्यंत त्याच्या गोष्टीचं काम चालू होतं. मग गोष्टीचं काम झाल्यानंतर त्यांनी गोष्ट ऐकवली. मी त्याला म्हटलं की हे बघ आता काय म्हणूया त्याला, आता तरुण मुलांच्या भूमिका, कॉलेजमधल्या भूमिका वगैरे वगैरे आता मी नाही करू शकत ना, कारण आता ते फसवल्यासारखं होईल आपल्याला पण आणि लोकांना सुद्धा. तर गोष्टीतलं व्यक्तिरेखा, त्याचं वय, हे सगळं आत्ता मला बरोबर जाणार आहे. म्हणजे त्याच्यात आपण काहीच ऑडियन्सला फसवत नाही आहोत की मी उगाचच कुठेतरी कमी वयाची भूमिका करतो आहे गरज नसताना वगैरे, असं काहीच नाही आहे. आणि ते सगळं जुळून आलं आणि मग गोष्ट ऐकली, व्यक्तिरेखा ऐकली. मी सिनेमांमध्ये तू बघितलंस तर माझ्या वाट्याला खूप कमी प्रेमकथा आल्या आहेत, म्हणजे ना के बराबर आहेत. सिनेमे खूप वेगळे आहेत, म्हणजे त्याच्यातल्या प्रेमकथांचा भाग कमी आहे आणि एक्सपेरिमेंट्स जास्त आहेत किंवा वेगळ्या विषयांवरचे जास्त आहेत. मालिकांमध्ये गेल्या शेवटच्या ज्या मालिका मी केल्या, मग ती चंद्रया साक्षीला त्याच्यात मी विलन होतो किंवा निगेटिव्ह कॅरेक्टर होतं, पण तुला पाहते रे असेल त्याच्या आधीची कुलवधू, डायरेक्ट म्हणजे 9 वर्ष मी मालिकाच नाही केली, तर कुलवधू असेल तर ती प्रेमकथा होती. तुला पाहते वेगळ्या प्रकारची प्रेमकथा होती. चंद्रया साक्षीला प्रेमकथा होती, पण त्याच्यात मी निगेटिव्ह होतो. आणि ही प्रेमकथाच आहे, पण ही पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारची प्रेमकथा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जर मालिका नावाचं माध्यम आहे जे मला प्रेमकथा देत आहे अजूनही आणि सिनेमात जे मला मिळत नाही आहे, मी स्वतः डिरेक्टर असून सुद्धा मिळत नाही आहे, तर मी ते केलं पाहिजे. कारण प्रेमकथा कोणालाही करायला आवडतात. म्हणजे मला कायम बऱ्याच वेळेला असं खूप वाईट वाटतं की जेव्हा मी 25 वर्षाचा 24 वर्षाचा होतो तेव्हा मला कधीही प्रेमकथांमध्ये काम करायला मिळालं नाही. तेव्हा मी माझं दुसरंच पिक्चर होता कवडसे नावाचा, ज्याच्यात मी वयवर्ष 22 ते वयवर्ष 65 अशा रेंजची भूमिका केली होती. किंवा त्या काळातले माझे अनेक सिनेमा हे खूप पॅरलल होते, जे व्यावसायिक पण नव्हते, जे असे खूप प्रेमकथा पण नव्हते, पण काहीतरी समाजाला संदेश वगैरे देणारे होते. आणि मग एका पॉईंटनंतर मी बालगंधर्वच करायला लागल्यानंतर मग प्रेमकथा मी स्वतःच संपवल्या. तर मला असं वाटतं की इतकं, आणि माझं स्वतःचं लव्ह मॅरेज आहे, माझं आणि मंजिरीचं शाळेपासून अफेअर आहे. आणि असं असून इतका अनुभव दांडगा माझ्याकडे असूनसुद्धा मला प्रेमकथा मिळत नव्हत्या. पण मालिकांमध्ये तुम्हाला एक विषय खूप चांगल्या पद्धतीने एक्सपांड करता येतो, एक्सप्लोअर करता येतो, आणि तो या गोष्टीमध्ये ते करतायत. या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून करतायत. शिवानीची व्यक्तिरेखा, माझी व्यक्तिरेखा आणि आजूबाजूला असलेली अनेक मंडळी, त्या सगळ्या फार छान पद्धतीने एकमेकांशी गुंफल्या गेलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की करेक्ट वेळेला करेक्ट गोष्टी आयुष्यात येणं कधी कधी योग असतो ना, तसा आला आहे. आणि शिवानीच्याबद्दल आमचा एक स्वप्नील वारके नावाचा माझा असिस्टंट होता कट्यारला, तर आय थिंक कट्यारनंतर तो हिची मालिका दिग्दर्शित करत होता, राजा राणीची गोष्ट ना, राजा राणीची गोष्ट. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की आमची पोरगी एक नवीन आहे दादा, मस्त काम करते. तर त्यांनी सांगितलं म्हणून मी ती मालिका बघायला सुरुवात केली आणि मला ते दोघंही जण खूप आवडले. म्हणजे अतिशय सुंदर काम करत होते दोघंही जण. आणि काही काही वेळेस असं होतं ना की आपण काही कलाकारांसाठी आपण मालिका म्हणून बघत नाही, आपण कलाकारांसाठी म्हणून बघतो. तर तसं ती मालिका जेव्हा जेव्हा मी बघायचो तेव्हा शिवानी आणि तिच्या पेअरसाठी म्हणून बघायचो. सिंधुताई सपकाळचे काही एपिसोड्स बघितले. त्यामुळे अतिशय गुणी अभिनेत्री एक आहे की आपल्याला तिच्यावर काम करायला मिळतं आहे. त्यामुळे कारण एका चांगल्या ॲक्टरवर काम करण्याचं सुख काय असतं हे त्यांनाच माहिती आहे, जे अशा प्रकारचं काम करतात. दिन बन गया ना, बकेट लिस्ट टिक.
बरं, सिंधुताईचा तुम्ही उल्लेख केला, त्याच्यामध्ये भाषा वेगळी होती पण ते इतकं नॅचरल वाटलं होतं, त्यासाठी तुझं कौतुक शिवानी. आणि आता तर एंगेजमेंटही झाली आहे, सो त्यासाठी तुझं अभिनंदन. मालिका आधी मिळाली की नंतर काय? नंतर पायगुण. अरे माझ्याही लक्षात नव्हतं आलं, हे आत्ता लक्षात येतंय. काय म्हणजे लग्नाचं साधारण काय आता मालिकेला डेडिकेटेड टाइम द्यायचा आहे? अंबरला सगळं सांगणार. सांगितलंच ना आता मला टाइम देत. हो. नाही, तो या क्षेत्रातला असल्यामुळे त्याला कल्पना आहे आणि तो स्वतःसुद्धा त्याच्या एका नवीन प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. सो माझाही बायगुण आहे. हां, त्याच्याही गोष्टी कळतीलच लवकरच. सर, एक अभिमान पण वाटत असेल ना, की कारण का AI टेक्नॉलॉजी मालिकेत पहिल्यांदा येते आणि आपण त्याचं ट्रेंड सेटर ठरतोय, तर ते एक खूप एक्साइटमेंट आहे की काय दिसणार आहे नक्की. आणि कमेंट्समध्येही आम्ही बघतोय की खूप कुतूहल आहे लोकांना की काय नक्की बघायला मिळणार आहे. कारण का AIचा वापर खूप निगेटिव्ह पद्धतीने झाला आहे आत्तापर्यंत सोशल मीडियावर. पण खरंच वी आर लुकिंग फॉरवर्ड टू दिस मालिका. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हा दोघांनाही. प्रेक्षकांना काय अपील करायला आवडेल या नव्या जर्नीसाठी? मला असं वाटतं नावातच आहे आमच्या मालिकेच्या, कारण जसं आम्ही म्हणतो की नाटकाचा प्रत्येक प्रयोग वेगळा असतो, तर त्या प्रत्येक व्यक्तिरेखेला, त्या प्रत्येक प्रेक्षकांना आम्ही हेच सांगत असतो किंवा नाटकाला सांगत असतो की तू भेटशी नव्याने. तर तसंच आमची मालिका आहे. तर प्रेमकथा आता इतकी वर्ष आपल्याकडे चित्रपटाचा मालिकांचा भाग आहे, पण तरीसुद्धा ही प्रेमकथा बघताना त्यांना सगळ्यांना असं वाटणार आहे की तीच प्रेमकथा तू भेटशी नव्याने. जेव्हा पाहिलं की एडिट वगैरे करून आलं, तुमची फर्स्ट रिॲक्शन कशी होती? ऑसम, माइंड ब्लोईंग. म्हणजे ते इन्स्टावरती आपण AIचे फोटो कोण कोण टाकतं ते मला माहिती होतं, कारण ते कोण कोण टाकत असतं आपल्याकडून. ऑडिओ पण करतात किंवा आत्ताच AR रहमानने आय थिंक मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांचे आवाज AI करून वापरले होते. पण हे आवाजाच्या बाबतीत झालं किंवा छायाचित्रांपर्यंत मर्यादित होतं. पण प्रत्यक्ष काम करताना लाईव्ह आपलं असं कोणीतरी आपला चेहरा लहानपणचा वापरून असं काहीतरी करतं आहे, तर अभिमानाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी ही आहे की जगभरात हे पहिल्यांदा मालिकांसाठी वापरलं जात आहे आणि तेही मराठी मालिकेसाठी वापरलं जात आहे आणि सोनी मराठीवरच्या मराठी मालिकेसाठी वापरलं जात आहे. त्यामुळे उत्सुकता आम्हालासुद्धा आहे की हे सगळं आपण कसं मॅनेज करणार आहोत. आणि उत्सुकता ही आहे की आता प्रत्यक्ष एपिसोड सुरू झाल्यानंतर हे दिसणार कसं आहे. त्यातले काही भाग आम्ही पाहिले आहेत आणि फारच जे तंत्रज्ञान ज्यांनी त्याच्यावरती काम केलं आहे, जे वापरत आहेत, जे पडद्यामागची लोक आहेत, खरं तर त्यांना हॅट्स ऑफ की त्यांनी फार कमाल काम केलं आहे. इंडस्ट्री नेहमीच पायनियर ठरलं आहे. मला असं वाटतं अनेक मालिकांमध्ये त्या असे इक्विपमेंट्स वापरले जातील. मराठी मालिकांपासून. थँक्यू सो मच सर आणि ऑल द बेस्ट दोघांनाही. थँक्यू.